मित्रांनो, भारत देश हा जरी कृषीप्रधान म्हटलं गेलं असलं तरी सुद्धा भारतातल्या शेतकऱ्यांना सतत अडचणीशी सामना करावा लागतोय. मग त्या सुलतानी संकट असेल, आसमानी संकट असेल, किंवा ज्या काही त्यांच्या जमिनीच्या काही तक्रारी असतील, काही बांधाच्या तक्रारी असतील, किंवा भावभावाचा काही वाद असेल, किंवा काही सरकारशी संबंधित म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्याशी संबंधित जी काही कामं असतील, त्या कामामुळे सुद्धा शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा अडचणी होतात. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं त्या भागातल्या मंडल अधिकाऱ्याच्या लेवलवर एक कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचा कार्यक्रम असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्वर समाधान शिबिर. म्हणजे जे काही शेतकऱ्यांच्या अडचणी असतील त्या शिबिरामध्ये ह्या सॉल्व्ह होतील. आणि हे शिबिर उद्या 10 तारखेला लोणी देवकर येथील प्रगती विद्यालयाच्या प्रांगणात तो कार्यक्रम होणार आहे. खरं तर शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचा पुरेपूर लाभ घ्यायला हवा, कारण आपण सतत काही लोक कचेरीमध्ये तिथं फेऱ्या माराव्या लागतात, काही कचेरीतले काही अडचणी असतात, कधी सुट्ट्या असतात, कधी तिथले अधिकारी हजर नसतात, किंवा त्यांना काही वरची कामं असतात. अशा काही अनेक अडचणींमुळे शेतकऱ्यांना तिथं कामाला वेळ लागतो. आणि म्हणूनच खरं तर ह्या महसूल विभागाने उद्या हा कार्यक्रम आयोजित केला आहे मंडल स्तरावर. त्या कार्यक्रमामध्ये खरं तर हा कार्यक्रमाचा उद्देशच असा आहे की महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी तत्पर निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये मंडल स्तरावर शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे आयोजन उद्या 10 तारखेला दिनांक 10/4/2026 रोजी सकाळी 11 वाजता लोणी देवकर, इंदापूर तालुका लोणी देवकर या ठिकाणी लोणी देवकर येथे एक हायस्कूल आहे प्रगती विद्यालय, त्या प्रगती विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे. महसूल खात्याचे सर्वच तिथं अधिकारी, म्हणजे जे कामाचे तुमच्या संबंधित अधिकारी आहेत ते अधिकारी तिथं उपस्थित राहणार आहेत आणि तुमच्या कामाचं तिथंच निराकरण, तिथंच निपटारा होणार आहे. आणि स्वतः इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे सुद्धा तिथं उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्यासमोर आपले काही प्रश्न तुम्ही मांडू शकता. आणि त्या तुमच्या कामाशी जे काही अधिकाऱ्याशी काही संबंधित कामं आहेत त्या अधिकारी पण तिथं तलाठी असतील, तिथं सर्कल असतील, तहसीलदार असतील, नायब तहसीलदार असतील, किंवा तुमचे जे काही कामाशी संबंधित अधिकारी असतील तिथे तुम्हाला उपस्थित राहणार आहेत, तिथे तुम्हाला ते भेटणार आहेत. या शिबिर स्तरावर आपल्याला कुठल्या कुठल्या कामांचा फायदा होणार आहे, कुठली कुठली कामं होणार आहेत ती पण मी तुम्हाला सांगतोय. प्रलंबित फेरफार असतील, 7/12 मधील चुकांची दुरुस्ती असेल, डिजिटल स्वाक्षरींचे 7/12 आणि 8 उतार्यांचे वाटप असेल, उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र असेल, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असेल, काही जमिनी यांनी केल्या म्हणजे नॉन ॲग्री म्हणजे अकृषिक परवानगीसाठी काही संदर्भात कामं असतील, अकृषिक तरतुदीबाबत मार्गदर्शन व सुधारणा या संदर्भात काही माहिती तुम्हाला मिळणार आहे. नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती मिळणार आहे. तसेच सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे हे पण त्या काम आहे. विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप आहे. तसेच तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणाचा निपटारा सुद्धा होणार आहे. घरांसाठी पट्टे वाटप, ई मोजणी अर्ज, ॲग्रिस्टॅक आणि PM किसान नोंदणी हे सुद्धा तिथं होणार आहे. भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी जास्त पत्रके म्हणजे कजाप ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा तिथं होणार आहे. ते तयार करून गाव दप्तर अद्ययावत केली जाणार आहेत. अशा अनेक कामांचा तिथं सहभाग आहे आणि अशी अनेक कामं आपली तिथं होणार आहेत. तरी या सर्व कामांचा आणि या शिबिराचा सर्व शेतकऱ्यांनी, विद्यार्थी, संबंधित सर्वसामान्य जनता आणि महिलांनी याचा पूर्णपणे लाभ घ्यावा, उपस्थित राहावं अशी महसूल खात्यातर्फे विनंती करण्यात आली आहे. पात्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.